बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं आता बिगुल वाजतंय. तब्बल 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत चुरशीची लढत होणार आहे. ती पारंपरिक 2 गटात, म्हणजेच आमदार दिलीप सोपल यांचा गट आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा गट. या 2 गटात होणाऱ्या या निवडणुकीची अर्थातच संपूर्ण तालुक्यात नाही तर सोलापूर जिल्ह्याला उत्सुकता लागली. गेल्या 4 वर्षापासून बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रखडलेली होती. बार्शी तालुक्याच्या राजकारणात कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. थेट विधानसभा निवडणुकीवर या निवडणुकीचा प्रभावच आजवर राहिलेला आहे. विधानसभा निवडणुकी इतकीच ही निवडणूक चुरशीची होणार आहे आणि सोपल आणि राऊत या 2 गटात ही चुरस राहणार आहे. बार्शी तालुक्याचे राजकारणच या 2 गटाभोवती फिरतं. त्यामुळे 5 वर्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांचे सुपुत्र रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता कोणाचा झेंडा फडकणार याचा आराखडा बांधला जातोय. आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांनी 5 वर्ष बाजार समितीचा कारभार चालवला. त्यांच्या संचालक मंडळाला तब्बल 2 वेळा मुदतवाढ मिळाली. सध्या विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळ कारभार पाहत आहे. दोन्ही गटातून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. दिनांक 3 नोव्हेंबरपासून या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 62 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. यावेळी एकूण 18 जागांसाठी निवडणूक होत आहे. बाजार समिती आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी गेल्या 4 वर्षापासून सोसायटीच्या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. तर दुसरीकडे विरोधी गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या ताब्यातल्याही बहुसंख्य सोसायट्या आपल्याच आहेत असं सांगून निवडणुकीची तयारी चालवली होती. तालुक्यात 135 विविध कार्यकारी सोसायटी असून सोसायटी संचालकांना मतदानाचा अधिकार आहे. आता या मतदारसंघात 1643 मतदार आहेत. तालुक्यातील 131 ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. या मतदारसंघात 1039 मतदार आहेत. व्यापारी मतदारसंघात 1551 आणि हमाल तोलार मतदारसंघामध्ये 1025 असे एकूण 5258 मतदार या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोसायटी मतदारसंघातून 11, ग्रामपंचायत मतदारसंघातून 4, व्यापारी मतदारसंघातून 2 आणि हमाल तोलार मतदारसंघातून 1 असे 18 संचालक निवडून द्यायचे आहेत. सोसायटीच्या जागावर निकाल ठरणार हे निश्चित आहे. या निवडणुकीसाठी ज्याच्या नावावर किमान 10 गुंठे शेतजमीन आहे असा कोणताही व्यक्ती निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. मात्र त्याला ज्या मतदारसंघात सोसायटी किंवा ग्रामपंचायतमध्ये उभं राहायचंय त्या मतदारसंघातील 2 मतदारांचे सूचक व अनुमोदक म्हणून शिफारस असणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.